आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी, बलात्कार प्रकरणात दोषी व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा देणारं विधेयक आज पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये मंजूर झालं। अपराजिता महिला आणि बाल विधेयक असं या विधेयकाचं नाव आहे। जिल्हा स्तरावर अपराजित टास्क फोर्स स्थापन करण्याची तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे। कोलकात्यामध्ये आरजी कर रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर ममता बॅनर्जी सरकारनं 2 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलं आणि या अधिवेशनामध्ये आता अपराजिता विधेयक संमत झालेलं आहे। बलात्कार प्रकरणामध्ये दोषी व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा या विधेयकानुसार दिली जाणार आहे आणि हे विधेयक आज पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे। आरजी कर रुग्णालयातल्या अत्यंत नृशंस प्रकारानंतर पश्चिम बंगाल सरकारवरती प्रचंड टीका झाली। खूप मोठी निदर्शनं तिकडे करण्यात आली, मोर्चे निघाले होते। ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर पश्चिम बंगाल सरकारनं एक विशेष अधिवेशन बोलवून 2 दिवसांचं हे विशेष अधिवेशन बोलवलं होतं आणि त्यामध्ये आता अपराजित विधेयक त्यांनी संमत केलेलं आहे। या विधेयकानुसार बलात्कारामध्ये जो दोषी असेल त्याला 10 दिवसात फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यासोबतच जिल्हा स्तरावरती अपराजित टास्क फोर्स स्थापन करण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे। कोलकात्यामध्ये आरजी कर रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर ममता बॅनर्जी सरकारनं हा एक खूप मोठा निर्णय, मोठं पाऊल उचललेलं आहे। छत्तीस दिवसात तपास पूर्ण करण्याची तरतूद विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे आणि बलात्कार प्रकरणामध्ये जो दोषी आढळेल त्याला 10 दिवसात थेट फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकान्वये केली गेली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, पश्चिम बंगाल सरकारचा अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय, या विधेयकाचे विशेष मुद्दे काय आहेत? नक्कीच या विधेयकाचं आज विशेष अधिवेशन कालपासून खरं तर पश्चिम बंगाल सरकारने बोलवलं होतं त्यांच्या विधिमंडळाचं आणि त्या अधिवेशनामध्ये एकमताने म्हणजे विरोधी पक्षांनी सुद्धा या बिलाचं समर्थन केलेलं आहे, भाजपने सुद्धा समर्थन केलेलं आहे आणि या बिलामध्ये अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत की जर एखाद्या अज्ञान मुलीसोबत जर का बलात्कार किंवा कोणत्याही प्रकारचं गैरकृत्य झालं असेल तर 18 वर्षाखालील जर लहान मुलगी असेल तर त्या प्रकरणामध्ये 20 वर्षापर्यंतची शिक्षा आणि सोबतच फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते। आणि जर एखाद्या प्रकरणात बलात्कार आणि खून असं जर प्रकरण असेल तर त्यामध्ये फाशीची शिक्षा किंवा संपूर्ण आयुष्यभरासाठी कारावासाची शिक्षा। अत्यंत महत्त्वाचं असं विधेयक पश्चिम बंगाल सरकारनं संमत करून घेतलेलं आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।